हॅलो फ्रेंड्स, वेलकम. सगळ्यांना माहित आहे की मागच्या लेक्चरला आपण फ्री हँड स्केचेस हा टॉपिक इंट्रोड्यूस केलेला आहे. या टॉपिकचा इम्पॉर्टन्स आणि हे शिकण्यापाठीमागं बेसिकली त्याची नीड काय आहे आणि तो कोणत्या दृष्टिकोनातून शिकला पाहिजे याबरोबर एक बेसिक फिगर आपण शेवटी डिस्कस केली होती स्क्रू थ्रेड्सची, ज्याच्यामध्ये एक्सटर्नल थ्रेड्स असणारा जो मेकॅनिकल कंपोनंट आहे त्याला आपण स्क्रू असं म्हणतात असं ठरलं होतं, आणि जो इंटरनली थ्रेड्स असतात त्याला आपण काय म्हटलं होतं, नट असं म्हटलं होतं. बरोबर. तर या पद्धतीनं त्याच्या बाह्यांगावरती जे पेच होते सरफेसवरती, तर त्याच्याशी रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज आपण बघितल्या होत्या त्या इमेजमध्ये. तर त्याचं डिटेलिंग इथं दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण क्रेस्ट बघितलं, रूट बघितलं, बरोबर आहे की नाही. आपण त्याचा नॉमिनल डायमीटर बघितला, बरोबर, त्याचा कोर डायमीटर आपण बघितला, पिच डायमीटर आपण त्याचा बघितला. तर या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. इथं क्रेस्ट असं म्हटलंय, बरोबर, म्हणजे जो थ्रेड असतो त्याचा जो टॉपमोस्ट जो बिंदू असतो त्याला क्रेस्ट असं म्हणतात. रूट म्हणजे तो जिथं खाली जातो, डेप्थ त्याची जी असते, तर त्याचा खालचा जो तळ आहे बॉटम त्याला रूट असं म्हणतात. फेस, फ्लॅंक आपण बघितलं, इन्क्लाइन सरफेस जो आहे त्या थ्रेडचा त्याला फ्लॅंक असं म्हणतात. अँगल ऑफ थ्रेड, या दोन्ही मधला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ थ्रेड असं म्हणतात. डेप्थ ऑफ थ्रेड, व्हर्टिकल डिस्टन्स, टॉपमोस्ट पॉईंट आणि बॉटममोस्ट पॉईंट याच्यामध्ये व्हर्टिकल डिस्टन्स त्याला म्हणायचं डेप्थ ऑफ थ्रेड असं म्हणतात. त्यानंतर नॉमिनल डायमीटर, मेजर डायमीटर, रूट और मायनर डायमीटर हे सगळं बघितलं होतं. आणि पिच आणि लीड आपण टर्मिनॉलॉजी बघितली. म्हणजे एक रोटेशननं त्याला पेच आवळला आपण किंवा लूज केला तर तो एक घर पुढे सरकला, तर पुढे सरकतो जेवढ्या घरानं तो तेवढा पिच, आणि जेवढे टर्न त्याला होतात तो त्याचा काय झाला ते लीड, आणि जेवढे टर्न होतात त्याला आपण काय म्हणतो त्याचा पिच असतो. तर अशा पद्धतीनं पिच आणि लीड अशा दोन टर्मिनॉलॉजी आपण बघितलं होत्या. पिच मध्ये बघा, इट इज द डिस्टन्स मेजर्ड अलॉंग द ऍक्सिस ऑफ थ्रेड फ्रॉम अ पॉइंट ऑन अ पॉइंट करस्पॉन्डिंग पॉइंट ऑन द नेक्स्ट थ्रेड. म्हणजे एका थ्रेडवरच्या पॉइंट पासून नेक्स्ट थ्रेडवरच्या करस्पॉन्डिंग पॉइंट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण पिच असं म्हणतो. आणि लीड म्हणजे इट इज द डिस्टन्स मूव्ड बाय द नट इन ऍक्सियल डायरेक्शन. लक्षात आलं. पिच हा त्या रेफरन्स पॉइंट पासून दुसऱ्या रेफरन्स पॉइंटवर करस्पॉन्डिंग मधलं डिस्टन्स, आणि लीड जो आहे तो ऍक्सियल डिस्टन्स आहे, बरोबर, म्हणजे ते मूव्ह होणारा डिस्टन्स आहे. सो इट इज द डिस्टन्स मूव्ड बाय नट इन ऍक्सियल डायरेक्शन इन वन कंप्लीट रिव्होल्यूशन. तर मी इथं या अनुषंगाने एक मुद्दा डिस्कस केलेला आठवतो का बघा, की एक टर्न केल्यावर असं काही नाही की ते एक घरच पुढे सरकेल, कदाचित ते दोन घर तीन घर सरकेल. तो पार्ट आपण डिस्कस मध्ये घेणार आहोत. आणि स्लोप म्हणजे तो जो पेच जो असतो त्याचा जो इन्क्लाइंड फेस असतो त्यानं हॉरिझॉन्टल प्लेनशी केलेला अँगल जो असतो त्याला आपण काय म्हणतो, स्लोप असं म्हणतो. तर अशा पद्धतीनं ही सगळी टर्मिनॉलॉजी त्या एका बेसिक फिगरवरती आपण काय केली होती, स्टडी केली. आणि त्याप्रमाणे आपण काय केलं होतं, त्याचं फिगरमध्ये सुद्धा लोकेशन केलं होतं. आता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला आपण मल्टी स्टार्ट थ्रेड्स असं म्हणतो. मल्टी स्टार्ट थ्रेडचा वापर जिथं होतो तो वापर जो आहे तो वापर अशा ठिकाणी होतो ज्या ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम ऍक्सियल डिस्टन्स काय करायचं असतं, कव्हर करायचं असतं. म्हणजे कमी रोटेशन मध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स जर त्या नटला पास करायचा असेल तर आपल्याला मात्र त्या ठिकाणी काय करावं लागतं, मल्टिपल स्टार्ट थ्रेड्सला जावं. आता म्हणजे थोडक्यात काय आहे की एक रोटेशन देणार पण ऍक्सियली डिस्टन्स त्याचं नंबर ऑफ टाइम्स व्हायला पाहिजे. म्हणजे त्याचा लीड काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. आणि तो लीड कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला जो आहे, लीड इज इक्वल टू पिच इंटू नंबर ऑफ स्टार्ट्स. लीड इज इक्वल टू पिच इंटू नंबर ऑफ. आता मला सांगा, पिच तर कॉन्स्टंट राहणार आहे कारण एका थ्रेडवरचा रेफरन्स पॉइंट त्याच्या करस्पॉन्डिंग दुसऱ्या थ्रेडवरचा रेफरन्स पॉइंट याच्या मधलं अंतर म्हणजे पिच आहे. काही केलं तरी पिच बदलणार नाही. मग पिच बदलत नाहीये पण आपल्याला ऍक्सियल डिस्टन्स जर मूव्ह करायचं असेल तर स्टार्ट त्याचा सिंगल थ्रेडचा जो स्टार्ट होता तो करण्याच्या ऐवजी मल्टिपल स्टार्ट मध्ये त्याला न्यावं लागेल. म्हणजे ऍट ए टाइम तुमचा जो नट आहे तो एका पेचावर राईड होणार नाही, तो दोन पेचांवरती झाला, तीन पेचांवरती राईड झाला तर त्याला म्हणायचं मल्टी स्टार्ट थ्रेड. तर या आशयानं हा जो प्रकार आहे हा मल्टी स्टार्ट थ्रेड्स मध्ये होतो, बरोबर. तर अशा पद्धतीने तो सिंगल स्टार्ट, डबल स्टार्ट आणि मल्टी स्टार्ट अशा कॅटेगरीज मध्ये त्याची विभागणी असू शकते, बरोबर. आता थोडक्यात कधी पाहिजे तर जेव्हा ऍक्सियल डिस्टन्स त्याला मूव्ह करायचं असतं, म्हणजे व्हेन अ नट इज रिक्वायर्ड टू मूव्ह लॉंगेस्ट ऍक्सियल डिस्टन्स, तर अशा ठिकाणी आपण मल्टिपल थ्रेडचे मल्टिपल थ्रेडचे जे आहेत नट ते आपण काय करतो, सजेस्ट करतो किंवा ते आपण वापरतो, बरोबर. आता
आता याच्यामध्ये डबल स्टार्टला लीड जो असतो तो ट्वाइस द पिच असतो, ट्रिपल स्टार्टला लीड जो असणार तो थ्राइस द पिच असणार, म्हणून ते फॉर्म्युला पिच इनटू नंबर ऑफ स्टार्ट्स. आता हा त्याचा प्रोफाइल आहे. या प्रोफाइल मध्ये हा जो टाइप ऑफ थ्रेड जो आहे तो स्क्वेअर थ्रेड आहे. जनरली तुम्हाला सांगतो हा जो प्रकार आहे की नाही मल्टी स्टार्टचा जो प्रकार आहे तो स्क्वेअर प्रोफाइल असणाऱ्या थ्रेड मध्ये जास्त असतो, कारण स्क्वेअर प्रोफाइल थ्रेड्स हे स्टब असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतो स्ट्रेंथ जी असते ती लोड बेरिंग करण्याची जास्त असते. उदाहरण तुम्हाला सांगतो, स्क्रू जॅक तुम्ही जर बघितला असेल, गाडीची चाक पंक्चर झाल्यावर आपण जो जॅक लावतो खाली, तर त्या स्क्रू जॅक वरचे जर तुम्ही पेच बघितला असतात तर ते मित्र हो पेच हे स्क्वेअर थ्रेड्स असतात आणि ते सुद्धा पेच मल्टी स्टार्ट थ्रेड्स असतात. का तर कमी एफर्ट्स मध्ये ते पटकन चढवता यावं आणि पटकन खाली उतरता यावं. तर अशा पद्धतीचा वापर जो आहे जिथं आपल्याला ऍक्सियल लोड मॅक्सिमम कॅरी करायचा आहे. आता गाडी अख्खी उचलते एका जॅक वरती, म्हणजे तुम्ही विचार करा तो जो जॅक आहे तो ऍक्सियल लोड किती बेअर करत असेल. तर ऍक्सियल लोड ज्या ठिकाणी जास्त बेअर करायचं असेल त्या ठिकाणी मगाशी आपण बघितला होता जो प्रोफाइल बघितला होता तो व्ही थ्रेड होता. तर व्ही थ्रेड रेकमेंड करत नाही, तो स्लिप होण्याची शक्यता असते जास्त, पण त्याच्यापेक्षा जास्त कुठला वापरतात स्क्वेअर थ्रेड वापरतात. तर हे हा जो प्रोफाइल आहे हा स्क्वेअर थ्रेड प्रोफाइलचा आहे. हे जे तुम्हाला पेज दिसतात हे स्क्वेअर थ्रेडचे प्रोफाइलच आहे. आणि हा जो दिसतो या दोन रेषीम मधला याला कोअर डायमीटर असं म्हणतात. इथं म्हटलं कोअर डायमीटर आणि हा थ्रेडचा डायमीटर. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने हा सिंगल स्टार्ट आहे. सिंगल स्टार्ट याचा अर्थ आहे या पेचावर तो या पेचावर राईड होणार, म्हणून ही रायडिंग पोझिशन या डॉक्युमेंटमध्ये दाखवली आहे. इथं लीड इज इक्वल टू पिच, एल इज इक्वल टू पी, सरळ सरळ इक्वेशन बरोबर. आता डबल स्टार्ट मध्ये जर तुम्ही गेला तर डबल स्टार्टला ही जी डॉटेड लाईन आहे इथं जी सिंगल वरची जी होती ती इथं बघितलं असाल तर ती 1 आणि 2 सोडून तिसऱ्यावर राईड झाली. म्हणजे हे दोन थ्रेड त्याने कव्हर केले, हा त्याचा लीड झाला. म्हणजे ह्या स्क्रू वरती तुमचा जेव्हा नट राईड होतो तेव्हा तो एका टर्न मध्ये झटकन तो इथपर्यंत येणार, म्हणजे त्याचा लीड जो आहे तो काय झाला डबल झाला. म्हणून याला काय म्हणतात डबल ऑफ द पिच झालं, त्यामुळे याला म्हणतात डबल स्टार्ट असं. इकडे जर बघितला तर तीच इमेज आहे, फक्त इथून ही डॉटेड लाईन इथं कट झाली, म्हणजे 1 2 3 आले आणि म्हणून याला ट्रिपल स्टार्ट असं म्हणतात. काय म्हणतात ट्रिपल स्टार्ट. आणि हा जो प्रोफाइल आहे हा स्क्वेअर थ्रेडचा प्रोफाइल आहे. हा एक विषय आहे. याच्यानंतर इथं जे काय म्हणलंय की राईट हँड थ्रेड आणि लेफ्ट हँड थ्रेड असा एक, म्हणजे पेच त्याची उजव्या बाजूला आहेत का डाव्या बाजूला आहेत. तर सोपं लॉजिक मी तुम्हाला सांगतो. काय आपण नट उदाहरणात घ्यायचा, आपण बोल्ट हे एक्झाम्पल घ्यायचं बरोबर. आता बोल्ट जेव्हा आपण क्लॉकवाईज फिरवतो, बोल्ट म्हणजे लांबडा आणि नट म्हणजे छोटा, लक्षात घ्या. बोल्ट म्हणजे आडवा मोठा असतो. बोल्ट जेव्हा आपण क्लॉकवाईज फिरवला बरोबर आणि तो जर ऍक्सिअली पुढं सरकला बरोबर आहे तर त्याला म्हणायचं राईट हँडेड, त्याला म्हणायचं राईट हँडेड बरोबर. आता नंतर जर निघताना तो जो बोल्ट आहे तो जर निघताना पाहिजे, आता ऍडव्हान्स होताना मी काय सांगितलं तो कसा व्हायला पाहिजे ऍक्सिअली फिरवला क्लॉकवाईज तर तो ऍक्सिअली ऍडव्हान्स व्हायला पाहिजे. आणि काढताना हा जो आहे पहिला जो चढवलेला आहे बरोबर आहे, तो काढताना कसा होणार अँटी क्लॉकवाईज फिरणार, काढताना कसा फिरणार अँटी क्लॉकवाईज, तर त्याला म्हणायचं राईट हँडेड. आणि लेफ्ट हँड थ्रेडेडला बरोबर ह्याच्या उलट होणार. काय होणार उलट याच्या, तर तो निघताना कसा निघणार क्लॉकवाईज निघणार, निघताना क्लॉकवाईज बरोबर. म्हणजे चढवताना त्याला कसा चढवायला पाहिजे अँटी क्लॉकवाईज चढवायला. सिंपल आहे. राईट हँड असणं आणि लेफ्ट हँड असणं हे आपल्याला निव्वळ आणि निव्वळ नटच्या ऍडव्हान्समेंट वरती लक्षात ठेवायचं. सॉरी बोल्टच्या ऍडव्हान्समेंट वरती लक्षात ठेवायचं, नटच्या ऍडव्हान्समेंट वरती नाही. बोल्ट म्हणजे लांबडा ज्याला हेड असतो आणि मागे शँक असतो तो बरोबर, लक्षात आलं, ज्याला आपण पाना लावतो तो, समजलं. तर अशा पद्धतीने तो क्लॉकवाईज फिरवला आणि ऍडव्हान्स झाला तर तो राईट हँडेड बरोबर. आणि तो निघताना कसा निघणार अँटी क्लॉकवाईज निघणार. आणि जर निघताना तो क्लॉकवाईज निघताना क्लॉकवाईज बरं का, तर समजायचं तो काय आहे लेफ्ट हँड थ्रेड. तर हे ओळख तुम्हाला याच्यामध्ये दिलेली. ओके नेक्स्ट. आता इथं एक्सटर्नल थ्रेड आणि इंटरनल थ्रेड हा विषय आहे. आता हे रिप्रेझेंट करण्याचे कन्व्हेन्शन्स आपण शिकायचे. तुम्हाला एक्सटर्नल मगाशी मी सांगितलं
बाह्यांगावर असला तर तो एक्सटर्नल आहे, आत नसेल तर इंटरनल आहे. स्क्रू असेल, बोल्ट असेल तर त्याला एक्सटर्नल थ्रेड असतो, नट असेल तर त्याला मात्र काय असतो, इंटरनल थ्रेड असतो. इथं बघा हा व्ही थ्रेड आहे, बरोबर. ह्याचं डिटेल ड्रॉइंग आहे. डिटेल ड्रॉइंग म्हणजे हा शाफ्ट दाखवतो, ते शाफ्टचं कन्व्हेन्शन आहे असं, दिस इज अ शाफ्ट. हा म्हणजे हा त्याचा डायमीटर, नॉमिनल डायमीटर आणि त्याच्यावरती हे काढलेले पेच, बरोबर. आता इथं आपल्याला काय बघायचं आहे, एक्सटर्नल आणि इंटरनल. एक्सटर्नल असेल तर बाहेरनं पेच होणार, बरोबर. हाच स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन मध्ये असं दाखवतो, बरोबर. हे प्रत्येक वेळेला असं व्ही शेप मध्ये काढणं, तिरक्या रेषा काढणं सोपं जात नाही. पण ड्रॉइंग मध्ये स्कीमॅटिक मध्ये काय काढतात बघा, या दोन रेषा काढल्यात बघा, ही एक आणि ही एक रेषा, आणि मधली ही रेषा अपूर्ण आहे, इकडे थोडा गॅप सोडलाय, इकडे थोडा गॅप सोडलाय, म्हणजे ही पेच दाखवते. ही काय दाखवते, पेच दाखवते. तर अशा पद्धतीनं दोन कंटिन्युअस रेषांच्या मध्ये ही डार्क रेषामध्ये काढली तर तो एक पेच, अशा पद्धतीनं त्याचं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन केलं जातं. नंतर सिम्प्लिफाईड म्हणजे यापेक्षाही सोपं, या सुद्धा तिरक्या रेषा मारायच्या नाही. का नाही मारायच्या, तर इथं दिसतंय बघा, का तर इथून इथपर्यंतच्या पोर्शन मध्ये थ्रेड आहे हे कळतंय, आणि फक्त इथं नॉमिनल किंवा रूट डायमीटरची रेषा काढायची. रूट डायमीटर म्हणजे या आतल्या शॉर्ट झालेल्या रेषा आहेत ना, त्याच्यामधलं जे अंतर आहे दॅट इज द रूट डायमीटर. आणि ह्या दोन रेषांचा रेफरन्स इथं दाखवला आहे. बघा हा जो तिरका दाखवला, हा चॅम्पर केलाय की नाही फेस, या चॅम्पर फेस केलेल्या फेस पासून इथं पण त्याला 8 टर्म केलं. तर अशा पद्धतीने ह्याचं सिम्प्लिफाईड मध्ये रिप्रेझेंटेशन. आता हे जे रिप्रेझेंटेशन आहे साइड व्ह्यू मध्ये, हे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे. बाजूला जर बघितलं तर बाहेरनं पूर्ण सर्कल आणि आतनं हे एवढा सत्कोर भाग त्याला ब्लँक ठेवलाय बघा आतल्या वर्तुळाचा, म्हणजे 3/4 पोर्शनला त्याने दाखवलेला आहे, बरोबर आहे. तर हे आहे एक्सटर्नल थ्रेडचं रिप्रेझेंटेशन. जेव्हा आउटर सर्कल कंटिन्युअस येते आणि इनर सर्कल 3/4 येते, तेव्हा समजायचं दॅट इज द सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ एक्सटर्नल थ्रेड. यापैकी कुठल्याही पद्धतीनं तो दाखवला जाऊ शकतो. परीक्षेमध्ये ही फिगर तुम्ही काढायची नाहीये. परीक्षेमध्ये दोन व्ह्यू मस्ट आहेत. ही फिगर काढली तरी सुद्धा याला साइड व्ह्यू हाच लागू आहे, किंवा ही जर तुम्हाला काढायची नसेल तर ही सिम्प्लिफाईड काढा आणि हा साइड व्ह्यू. म्हणजे आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे, काढण्याच्या दृष्टीने ध्यानात ठेवायला पाहिजे या दोन्हीपैकी एक आणि ही फिगर, आणि कसा ऍक्च्युअली आहे हे ध्यानात ठेवण्यासाठी हा प्रोफाईल. तर असा झाला तो एक्सटर्नल थ्रेड. ओके, हा व्ही टाइप थ्रेड आहे. असा एक्सटर्नल स्क्वेअर टाइप थ्रेड पण असू शकतो. तुम्ही कुठलाही काढला तरी चालतो, व्ही काढा किंवा स्क्वेअर काढा, इट डझंट मॅटर्स, पण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ना. दुसरा जर बघितला तर तुम्ही, तर मित्रो हा आहे इंटरनल थ्रेड. कसा कळतो इंटरनल थ्रेड, अहो आतल्या बाजूला आहे ना. हा जो आहे हा तुमचा आता नट आहे. या नटची जी बॉडी आहे, हा मेटल सरफेस आहे, म्हणून हा सेक्शनल रिप्रेझेंटेशन आहे, सेक्शन आला, आणि इथं आत काय केलं त्याला थ्रेड केलं, बरोबर, लक्षात आलं. आता याच्यामध्ये हे डिटेल्ड रिप्रेझेंटेशन आहे. यानंतर स्कीमॅटिक मध्ये जो मगाशी बाहेर भाग होता तो आत आला, दोन रेषा मारायच्या, त्याच्यामध्ये की न टच होणारे, दोन्हीला थोडं थोडं अंतर सोडणारे अशा एकसारख्या गडद रेषा काढायच्या, तो थ्रेड प्रोफाईल. याच्यानंतर याचा रिप्रेझेंटेशन इथं तुम्ही जर बघितला तर बघा, ह्या ज्या लाईन ज्या आहेत तेवढा गॅप न राहतात, ती एक लाईन आलेली आहे आणि ही एक लाईन आलेली, म्हणजे हा तुमचा कोर डायमीटर असतो, बरोबर आहे, आणि हा जो असतो तो पिच डायमीटर असतो. तर त्या पद्धतीनं, किंवा रूट डायमीटर म्हणूया आपण, तर ही आतली लाईन रूट डायमीटरची असते आणि ही कोर डायमीटरची असते. अशा ह्या दोन रेषा आल्या आणि ह्याला सगळ्याला सेक्शन लाईन्स आहेत. इथं सेक्शन लाईन्स, एक तर हे रिप्रेझेंटेशन किंवा हे रिप्रेझेंटेशन आपण वापरू शकतो. इथं काय म्हटलंय, तर दोन्ही डॉटेड काढले, कारण आतून थ्रेड आहे, बाहेरनं दिसत नाही, ते डॉटेड काढतो आपण, आणि म्हणून हे रिप्रेझेंटेशन. हा सेक्शनल मध्ये झाल्यामुळं हा दिसू लागला. हा सेक्शनल व्ह्यू झाल्यामुळं या दोन डॉटेड लाईन कंटिन्युअस लाईन मध्ये कन्वर्ट झालेले दिसू लागले. हे समजून घ्या, हा सेक्शनल नाही आहे, हा अनसेक्शनल आहे, त्यामुळे इथं दोन डॉटेड लाईन आल्या. आणि मगाशीपेक्षा बरोबर उलट चित्र आहे. मगाशी बाहेरचं वर्तुळ पूर्ण होतं, आतलं वर्तुळ 3/4 होतं. आता गंमत काय झाली, आतलं वर्तुळ पूर्ण, बाहेरचं वर्तुळ काय झालं, 3/4 झालं. तर याला म्हणायचं इंटरनल थ्रेड्स. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन वरती मुलं ओरलला गेले, डिग्रीला गेले, आणि कुठे जरी गेले, इंडस्ट्रीत नोकरीला गेली, तर त्यांना सांगतात एक्सटर्नल आणि इंटरनल थ्रेडचे रिप्रेझेंटेशन सिम्बॉलिक काढ म्हणून, आणि किंवा काढून दाखवतात, म्हणतात हे कशाच आहे,
इंटरनलचं काय एक्सटर्नलचं आहे, ते पोराला सांगता येईल. तर समजून घ्या मित्र, एक्सटर्नल थ्रेड्स असतील तर ह्याच्या उलट चित्र, बाहेरचं पूर्ण आतलं 3/4, आणि इंटरनल थ्रेड्स असतील तर बाहेरचं अपूर्ण आतलं पूर्ण. अशा गोष्टींनी हे लक्षात ठेवायचं. ओके, याला सुद्धा परीक्षेत विचारलं, हे काढा हे काढा, हे दोन व्ह्यू मस्त आहेत, हे नको असेल हे काढा, हे दोन व्ह्यू मस्त आहेत, नसेल तर हे काढा आणि हे काढा. अनसेक्शन विचारलं तर अनसेक्शनला हेच काढायला पाहिजे, सेक्शन विचारलं तर हे काढा, नाही झालं तर ही फिगर आणि ही फिगर कायमस्वरूपी लक्षात ठेवा, उपयोगाची. ओके, नेक्स्ट. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो मित्र फॉर्म्स ऑफ थ्रेड्स बद्दल. बरोबर, आता मी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर थ्रेड्स असतात, व्ही थ्रेड्स असतात, बरोबर आहे की. तर अशा पद्धतीचे वेगवेगळ्या नमुन्याचे थ्रेडचे प्रोफाइल्स आहेत. आता हे थ्रेडचे प्रोफाइल्स आपल्याला कळणे गरजेचं आहे. आणि आता याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन नाहीये, याचं सेक्शनल रिप्रेझेंटेशन आहे. आणि हे सेक्शनल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी इथं एक प्रोफाइल मी काढून दाखवलेलं आहे. याचं नाव आहे ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ थ्रेड्स, BSW थ्रेड्स असं नाव आहे त्याचं, ब्रिटिश स्टँडर्ड विथवर्थ थ्रेड. बरोबर. आता तुम्ही हे जे बघताय ना, हे सगळ्या व्हॅल्यूज मित्र पाठ पाहिजेत. आणि आता गंमत लक्षात आली का तुमच्या, बघा इथून पुढे सगळी डायमेन्शन तुम्हाला इन टर्म्स ऑफ डी आली. बघा, दिस इज कॅपिटल डी, बरोबर, डी हा स्मॉल डी. आता इथं जो एवढा अंतर आहे स्मॉल डी आणि कॅपिटल डी मधलं इथलं अंतर, त्याचा रेशो सुद्धा त्याने किती दिला आहे, D/6. म्हणजे इन टर्म्स ऑफ कॅपिटल डी म्हणजे कोर डायमीटर जो आहे, बरोबर आहे की नाही, तर त्या डायमीटरच्या फॉर्म मध्ये ही सगळी डायमेन्शन दिली. इकडे D/6 सोडले, इकडे D/6 सोडले. आता तुमच्या लक्षात आलं ह्याच्यात आणि कन्व्हेन्शनल व्ही मध्ये काय फरक आहे हो. एकतर अँगल वेगळा वेगळा असतो, या दोन्हीमधला अँगल जो आहे, बरोबर आहे की नाही, हा अँगल ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही, थ्रेडचा अँगल, तो थ्रेड अँगल इथं 55, हा लक्षात ठेवायचा आहे आणि हा पाठ करायचा. दुसरी गोष्ट, या दोन टोकांमधलं अंतर म्हणजे पिच आहे, त्यामुळे काय दाखवायची लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही आता शिकलेलाच आहे. इथं बघायचं कॅपिटल डी म्हणजे काय प्रकार आहे हो, तर 0.96 पी. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कुठल्याही स्क्रूचं डिझाईन करायचं जर असेल तर काय ठरवावं लागेल, तुम्हाला पिच ठरवावं लागेल. काय ठरवावं लागेल, पिच. कारण पिच ठरल्याशिवाय तुमचा लीड लक्षात येत नाही, समजलं ना तुम्हाला. म्हणून पिच एकदा ठरला तर पिचच्या प्रमाणात डी बदलतो. मग पिच माझा समजा 10 मिलीमीटर जर असेल पिच, तर हा 10 गुणिले 9.96 म्हणजे 9.6 येणार. 9.6 त्याचा डायमीटर आला, आणि तो डायमीटर 9.6 जर ठेवला तर हा गॅप होताना परत 9.6 भागिले 7 करून तेवढं डिस्टन्स ठेवायचं. ही स्टँडर्डायझेशन प्रोसेस आहे. आणि मग याला प्रोपोर्शनेटली रिप्रेझेंट करायचं. मग स्मॉल डी किती आहे, स्मॉल डी इज इक्वल टू 0.64 पी. छोटा डी म्हणजे कुठला लक्षात आलं का, हा, तर हा डी म्हणजे किती पाहिजे, तर 0.64 पी पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्र व्हायला. मग हे काढण्यासाठी काय काळजी करायची आहे, प्रोपोर्शनेट फ्री हँड स्केच काढायचं. मी इथं सॅम्पल म्हणून काढून दाखवतो. बॉटम फेस आपण असा काढला, हा व्हर्टिकल फेस काढला आपण, बरोबर. आता त्याचा शेप बघा असा आहे, बरोबर. नंतर तो असा इथं वरती गेला, परत अशा शेप मध्ये आला, परत अशा शेप मध्ये आला, परत अशा शेप मध्ये आला, परत अशा शेप मध्ये, आणि असा आला आणि असा, बरोबर. या सगळ्यामध्ये आपण सेक्शन लाईन दाखवू शकतो. या सेक्शन लाईन किती डिग्रीला काढायचे आहेत, तर या सेक्शन लाईन 45 डिग्रीला काढायचे आहेत. अप्रॉक्सिमेट फ्री हँड काढायचा आहे, तर अप्रॉक्सिमेट. आता 45 डिग्री अप्रॉक्सिमेट काढायची म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे साधारणपणे अशी लाईन येते 45 डिग्री, बरोबर. का ती अशी येते हो, का ती अशी येते, का ती खूपच कमी अशी येईल, कळतं ना लॉजिक काय येते. अप्रॉक्सिमेट 45 म्हणजे कुठंतरी 40 व्हायला म्हणजे 45 व्हायला म्हणजे 50 व्हायला म्हणजे पार 10 डिग्री आणि 20 डिग्री, आणि काढली म्हणजे 70 आणि 80 डिग्री जर काढली तर ते चुकीचं आहे मित्र. हे जजमेंट आपल्याला येणं गरजेचं आहे. हे फ्री हँड स्केचेसचं सगळ्यात महत्त्वाचं स्किल. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं मित्र, हा काढायचा. तर हा 55 डिग्री अँगल, मी कुठेही अँगलची लाईन काढली तर मला कळालं पाहिजे याच्यात 55 डिग्री. मी जर तो अँगल असा काढला तर हा 55 येणार का हो, येणार नाही, ब्रॉड अँगल झाला. तर हे प्रोपोर्शन आपल्याला याच्यामध्ये कळायला पाहिजे, आणि त्या पद्धतीनं इन टर्म्स ऑफ डी पी काढायला पाहिजे. आता डायमीटर पिच तुमचा ठरल्यावर डायमीटर ठरतो, तुमच्या लक्षात आलं एवढं. आणि डायमीटर हा सुद्धा 0.96 पी म्हणजे पिच पेक्षा कमी डायमीटर आला म्हणजे हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स या पिचच्या डिस्टन्स पेक्षा काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. हा विचार मनात आणून काढायचा मित्र, नाहीतर उलट व्हायचं.
उलट काय व्हायचं, पिच व्हायचा लहान आणि डायमीटर व्हायचा मोठा. आणि फॉर्म्युला तर काय लिहिलाय, डायमीटर इज इक्वल टू 0.96 पी. म्हणजे थोडक्यात एक तर पिचच्या बरोबर डायमीटर पाहिजे किंवा पिच पेक्षा थोडा काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. अप्रॉक्सिमेटली म्हणतो. ही काळजी घेऊन प्रत्येक फिगर आपण काढायची. आम्ही विचारताना तुम्हाला विचारला, ड्रॉ फ्री हँड स्केचेस फॉर विथ वर्स ब्रिटिश असोसिएशन थ्रेड. तर तुम्ही याला रिप्रोड्यूस करायचं, या व्हॅल्यूज लिहायच्या, प्रोपोर्शनेट स्केच काढायचं, 55 डिग्री बरोबर अप्रॉक्सिमेट अँगल घेऊन फ्री हँड स्केच त्याचं काढायचं. आणि असं काढायचं की ते ॲज गुड ॲज पट्टीनं काढले असं वाटायला पाहिजे. आणि असं असेल तर ह्याला पैकीच्या पैकी मार्क आहे. तर अशा पद्धतीनं हा थ्रेड, व्ही थ्रेडचे जे कोपरे असतात, अनुकुचिदार टोका असतात, ती राऊंड अप केलेला टाइप ऑफ थ्रेड आहे. आणि हा त्याच्यामध्ये बदल लक्षात आलं. राऊंड अप ॲट क्रेस्ट म्हणजे जे बॉटम आहे तिथं त्याला काय केलंय, ही रेडियस मार्क दिसते का, ही रेडियस. तर हा व्ही थ्रेड मधला आणि याच्यामधला फरक आहे. ठीक आहे. तर हा एक थ्रेड आजच्या सेशन मध्ये बघूया. उद्याच्या सेशन पासून आपण कंटिन्युअस सगळे थ्रेड्स घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच.